पुरोगामी पॉडकास्टमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण एका अशा प्रवासावर निघालो आहोत जिथे फक्त एक कल्पना नाही तर ती कल्पना प्रत्यक्षात कशी आणली याचा संपूर्ण अनुभव घेणार आहोत. आणि हा प्रवास आम्ही कल्टरिस्क मार्केटिंग एजन्सीच्या मदतीने केला. हो, तुम्ही त्यांना culturisk.com वर पाहू शकता. आजची चर्चा एका मोठ्या प्रयोगाबद्दल आहे. आम्ही ठरवलं की आपण फक्त प्रॉम्प्ट्स म्हणजे केवळ लेखी सूचना वापरून एक पूर्ण ॲप बनवू शकतो का? फक्त प्रॉम्प्ट्स वापरून? हो. यासाठी आम्ही emergent.sh नावाचा एक AI प्लॅटफॉर्म निवडला. म्हणजे व्यवसायाची मूळ कल्पना, त्यावरचं संशोधन, संपूर्ण बिझनेस प्लॅन आणि अगदी प्रत्यक्ष उत्पादन निर्मिती. वा, म्हणजे 0 to 1चा प्रवास, पण ड्रायव्हरच्या सीटवर AI. खूपच इंटरेस्टिंग वाटते. तर मग या प्रवासाची सुरुवात कुठून झाली? कुठली कल्पना होती ती? गंमत म्हणजे या कल्पनेचं मूळ एका खूप मोठ्या टेक्नॉलॉजीमध्ये नाही, तर आपल्या सगळ्यांच्या घरातल्या एका कॉमन समस्येमध्ये आहे. अच्छा. कल्चरिस्क एजन्सीने याला द होम वेडिंग डिलेमा असं नाव दिलंय. म्हणजे भारतीय लग्नघरातली एक सार्वत्रिक अडचण. होम वेडिंग डिलेमा हे ऐकूनच मला आठवतंय, माझ्या चुलत भावाच्या लग्नात अहेराच्या पावत्या आणि रोख रक्कम सांभाळण्यासाठी एक वेगळा टेबल आणि त्यावर 2 माणसं बसवली होती. तीच समस्या आहे काही? अगदी तीच. लग्न समारंभात आहेर किंवा शगुन म्हणून जी रोख रक्कम मिळते ती सांभाळणं आणि कोणी किती दिले याची एका वहीत नोंद ठेवणं. बरोबर. ही एक प्रचंड डोकेदुखी असते. आणि याहून मोठी समस्या म्हणजे नको असलेल्या भेटवस्तू. हो, हे तर आहेच. एका सर्वेक्षणानुसार भारतातल्या जवळपास 25% घरांना अशा भेटवस्तू मिळतात ज्या एकतर त्यांच्याकडे आधीपासून असतात किंवा त्यांना त्यांची गरजच नसते. म्हणजे सरळ पैशाचं नुकसान. एका बाजूला देणाऱ्याचा पैसा वाया जातो आणि दुसऱ्या बाजूला घेणाऱ्याला नको ती वस्तू सांभाळावी लागते. खरंय, ही अडचण तर प्रत्येकाच्या घरातली आहे. बरोबर. हीच गरज आम्हाला एका डिजिटल प्लॅटफॉर्मच्या कल्पनेपर्यंत घेऊन गेली. मग आम्ही emergent.sh या AI प्लॅटफॉर्मला प्रॉम्प्ट्स द्यायला सुरुवात केली. पहिला प्रॉम्प्ट काय होता? पहिला प्रॉम्प्ट होता भारतातील लग्न समारंभातील आहेर आणि भेटवस्तूंच्या समस्येवर आधारित एक बिझनेस प्लॅन तयार कर. आणि AIने काय उत्तर दिलं? त्याने या समस्येचं विश्लेषण कसं केलं? AIने लगेच बाजारातली एक मोठी संधी ओळखली. भारतात क्राऊड फंडिंग म्हटलं की आपल्याला केट्टो किंवा मिलापसारखे प्लॅटफॉर्म आठवतात, जे मुख्यतः वैद्यकीय गरजांसाठी निधी गोळा करतात. हो, बरोबर. पण AIने एक नवीन शब्द वापरला, सेलिब्रेटरी फायनान्स. सेलिब्रेटरी फायनान्स इंटरेस्टिंग शब्द आहे. म्हणजे उत्सव, सण, वाढदिवस आणि लग्न यांसारख्या आनंदाच्या क्षणांसाठी निधी गोळा करण्याचं क्षेत्र. आणि हे क्षेत्र भारतात जवळपास पूर्णपणे रिकामं आहे. आणि ही बाजारपेठ नक्कीच खूप मोठी असणार. खूप मोठी. AIने डेटा सुद्धा दिला. भारताची विवाह बाजारपेठच सुमारे $130 अब्ज आहे. पण इथे एक मोठा प्रश्न होता जो आमच्या मनातही होता आणि AIने तो ओळखला. तो म्हणजे सांस्कृतिक अडथळा. अगदी बरोबर. कारण आपल्याकडे लग्नासाठी थेट पैसे मागणं, भलेही ते डिजिटल प्लॅटफॉर्मवर असो, थोडं विचित्र वाटू शकतं. पाश्चात्य देशातल्या गोफंडीसारखं वाटू शकतं, जिथे आपण देणगी मागतोय. हो. मग हा सांस्कृतिक अडथळा कसा दूर करायचा? हाच मोठा प्रश्न होता. इथेच AIने एक जबरदस्त सांस्कृतिक संदर्भ शोधून काढला. त्याने या संकल्पनेची तुलना तामिळनाडूतील मोई विरुंधू या पारंपरिक पद्धतीशी केली. मोई विरुंधू हे काय आहे? मोई विरुंधू म्हणजे एक प्रकारचं सामुदायिक निधी संकलन, जिथे समाजातील लोक एकत्र येऊन एखाद्या व्यक्तीच्या गरजेसाठी, जसं की लग्न किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत करतात. अच्छा. ही भीक मागण्याची क्रिया नाही, तर ती एक सामाजिक जबाबदारी आणि परंपरा आहे. वा, म्हणजे या डिजिटल कल्पनेला एका जुन्या स्थापित सामाजिक परंपरेशी जोडून AIने तिची सांस्कृतिक वैधता सिद्ध केली. हे तर खूपच हुशारीचं आहे. हो ना? यामुळे ती कल्पना परदेशी वाटत नाही तर आपलीच वाटते. खरंय. या सांस्कृतिक पायामुळे आमचा आत्मविश्वास वाढला. मग आम्ही पुढच्या टप्प्याकडे गेलो, प्रत्यक्ष सोल्युशन काय असेल. आणि त्यावर AIचं काय म्हणणं होतं? AIने फ्रॅक्शनल गिफ्टिंग ही संकल्पना मांडली. फ्रॅक्शनल गिफ्टिंग हे काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर एका मोठ्या आणि महागड्या वस्तूसाठी अनेक जण मिळून आपापल्या ऐपतीप्रमाणे छोटी छोटी रक्कम देऊ शकतात. ओके. उदाहरणार्थ समजा एका नवीन जोडप्याला एक फ्रिज घ्यायचा आहे, ज्याची किंमत ₹40,000 आहे. तर कोणीतरी ₹501 आहेर देईल, कोणी ₹2001 देईल, तर कोणी ₹10,000 देईल. आणि सगळ्यांची रक्कम एकत्र येऊन त्या एकाच ध्येयासाठी म्हणजे फ्रिजसाठी जमा होईल. हे खूपच प्रॅक्टिकल आहे. म्हणजे कोणा एकावर ओझं नाही आणि जोडप्याला हवी ती वस्तू मिळते.
पण इथे एक धोक्याची शक्यता आहे. कोणती? समजा पैसे जमा झाले, पण ते फ्रीजसाठी न वापरता दुसरीकडेच खर्च केले गेले तर देणाराचा विश्वास कसा जिंकायचा? खूप महत्वाचा प्रश्न. आणि यावर एआयने स्मार्ट मनी ही संकल्पना सुचवली. स्मार्ट मनी? हो, यात ई-रुपी आणि UPI वाउचरचा वापर केला जातो. म्हणजे जर पैसे फ्रीजसाठी जमा झाले असतील तर ते पैसे फक्त इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दुकानातच वापरता येतील याची खात्री करता येते. अरे वा! किंवा समजा एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षणासाठी पैसे दिले गेले तर ते पैसे फक्त पुस्तकांच्या दुकानात किंवा शिक्षण संस्थेची फी भरण्यासाठीच वापरता येतील. म्हणजे पैशाचा गैरवापर होण्याची शक्यताच नाही. यामुळे देणाऱ्याला एक मानसिक समाधान मिळतं की त्याचे पैसे योग्य ठिकाणी आणि योग्य कारणासाठीच वापरले जात आहेत. ही तर या प्लॅटफॉर्मची खासियत म्हणायला हवी. नक्कीच. ही झाली कल्पनेची आणि सॉल्युशनची गोष्ट. पण कोणताही व्यवसाय पैशाशिवाय चालत नाही. बरोबर. कल्पना कितीही चांगली असली तरी जर ती आर्थिकदृष्ट्या सक्षम नसेल तर ती टिकू शकत नाही. आणि मला आठवतंय तुम्ही म्हणालात की या प्लॅटफॉर्मवर पैसे देण्यासाठी कोणतंही शुल्क नाही, 0% प्लॅटफॉर्म फी. हो. हे तर जवळपास अशक्य वाटतंय. मग हा प्लॅटफॉर्म पैसे कसे कमवतो? केट्टो मिलापसारखे प्लॅटफॉर्म तर देणगीदारांकडून टिप घेतात, पण ते मॉडेल खूपच अस्थिर आहे. तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला. आमचा महसूल मॉडेल एंट्रीला नाही तर एक्झिटला काम करतं. आम्ही याला स्मार्ट एक्झिट म्हणतो. स्मार्ट एक्झिट. ओके. जेव्हा वापरकर्ता जमा झालेले पैसे काढायला जातो तेव्हा आम्ही त्याला 2 पर्याय देतो. आणि ते 2 पर्याय कोणते? पहिला पर्याय आहे ब्रँड वाउचर. समजा तुमच्याकडे 50,000 रुपये जमा झाले आहेत. तुम्ही ते पैसे थेट बँक खात्यात न घेता Amazon, मेक माय ट्रिप किंवा क्रोमासारख्या मोठ्या ब्रँडचे वाउचर घेऊ शकता. अच्छा. या प्रक्रियेत वापरकर्त्याला त्याच्या रकमेचं पूर्ण मूल्य मिळतं, म्हणजे 50,000 रुपयांचं वाउचर. पण त्या ब्रँडकडून आम्हाला 5 ते 15% कमिशन मिळतं. वा, हे तर जबरदस्त आहे. वापरकर्त्याचं काहीच नुकसान नाही, त्याला त्याच्या पैशाची पूर्ण किंमत मिळते, ब्रँडला एक नवीन ग्राहक मिळतो आणि तुम्हाला तुमचं कमिशन मिळतं. ही तर विन 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 सिच्युएशन आहे. पण समजा मला वाउचर नको असेल आणि मला रोख रक्कमच माझ्या बँक खात्यात हवी असेल तर तेव्हा तर प्लॅटफॉर्मला काहीच फायदा होणार नाही. नाही, तिथे आमचा दुसरा पर्याय येतो. जर वापरकर्त्याला ती रक्कम थेट बँक खात्यात हवी असेल तर आम्ही त्यावर फक्त 2% सुविधा शुल्क किंवा कन्व्हिनियन्स फी आकारतो. ओके. हे मॉडेल वापरकर्त्याला ब्रँड वाउचर निवडण्यासाठी नकळतपणे प्रोत्साहन करतं, कारण तिथे त्याला काहीही शुल्क लागत नाही. आणि प्लॅटफॉर्मलाही तिथे जास्त फायदा होतो. खरंच खूप विचारपूर्वक बनवलेली योजना आहे. हो, एक स्थिर आणि टिकाऊ मॉडेल आहे हे. तर आता आपल्याकडे एक सांस्कृतिकदृष्ट्या योग्य कल्पना आहे, एक ठोस सोल्युशन आहे आणि एक टिकाऊ महसूल मॉडेलसुद्धा आहे. सगळं काही कागदावर तयार होतं. अगदी. म्हणजे आता फक्त हे सगळं emergent.sh मध्ये टाकून ॲप बनवण्याचं काम बाकी होतं. सगळं सुरळीत पार पडणार असं वाटत होतं, नाही का? हो, आम्हालाही तसंच वाटलं होतं. आम्ही खूप उत्साही होतो. वाटलं होतं की एआयच्या मदतीने आपण काही आठवड्यात हे ॲप तयार करू. पण इथेच या प्रवासात एक मोठा आणि अनपेक्षित अडथळा आला. तो कोणता अडथळा? खर्च. आम्हाला लवकरच लक्षात आलं की emergent.sh सारख्या नो कोड एआय प्लॅटफॉर्मवर ॲप तयार करणं आणि विशेषतः ते चालवणं आमच्या अपेक्षेपेक्षा खूपच महाग होत होतं. अरे रे. एआय वापरून पटकन ॲप बनवण्याचा विचार खूप आकर्षक होता, पण त्याचे मासिक ऑपरेशनल खर्च म्हणजे सर्व्हर आणि मेंटेनन्सचे खर्च एका नवीन स्टार्टअपच्या बजेटच्या खूप बाहेर जात होते. म्हणजे एआयने जो बिझनेस प्लॅन बनवून दिला तोच प्लॅन प्रत्यक्षात आणण्यासाठी एआय प्लॅटफॉर्म खूप महाग पडत होता. ही तर मोठीच विसंगती आहे. मग काय निर्णय घेतला तुम्ही? खरं सांगायचं तर आम्ही थोडे निराश झालो होतो. ज्या एआयवर आम्ही इतका विश्वास ठेवला होता तोच आमच्यासाठी एक आर्थिक अडथळा बनत होता. स्वाभाविक आहे. आम्हाला एक कठीण निर्णय घ्यावा लागला. आम्ही emergent.sh प्लॅटफॉर्मवरून दूर जाण्याचा निर्णय घेतला. पण आम्ही थांबलो नाही. मग आम्ही इतर एआय ॲप बिल्डर्सचा शोध घ्यायला सुरुवात केली. आम्हाला वाटलं की बाजारात दुसरा कोणता तरी प्लॅटफॉर्म असेल जो कमी खर्चात हे करून देईल. आणि या शोधातून काय हाती लागलं? दुसरा कोणता प्लॅटफॉर्म सापडला का? या शोधातून आम्हाला एका खूप महत्त्वाच्या आणि जमिनीवर आणणाऱ्या सत्याची जाणीव झाली. अच्छा. आम्ही अनेक एआय ॲप बिल्डर्स तपासले, पण आमच्या लक्षात आलं की बाजारात सध्या उपलब्ध असलेला कोणताही एआय ॲप बिल्डर आमच्यासारख्या गुंतागुंतीच्या आणि सुरक्षिततेची गरज असलेल्या ॲपसाठी पुरेसा सक्षम नाही. म्हणजे नक्की काय मर्यादा जाणवल्या तुम्हाला? या एआय टूल्सच्या मर्यादा प्रत्येक पातळीवर स्पष्ट दिसू लागल्या.
कोडिंगच्या बाबतीत ते फक्त साधे, सरळ फंक्शन्स तयार करू शकतात, पण जिथे गुंतागुंतीचं लॉजिक किंवा थर्ड पार्टी इंटिग्रेशन लागतं, तिथे ते कमी पडतात. ओके. ॲप डिप्लॉय करण्याची प्रक्रिया म्हणजे ते सर्व्हरवर टाकून लाईव्ह करण्याची प्रक्रिया खूपच मर्यादित होती. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकदा ॲप तयार झाल्यावर त्याचं व्यवस्थापन म्हणजे त्यात बदल करणं, ते स्केल करणं हे खूपच अवघड होतं. म्हणजे हे AI बिल्डर्स एक छानसा प्रोटोटाईप किंवा साधी वेबसाईट बनवण्यासाठी चांगले असतील, पण एक संपूर्ण सुरक्षित आणि भविष्यात वाढू शकेल असं उत्पादन तयार करण्यासाठी ते अजून तयार नाहीयेत. अगदी. हा तुमच्यासाठी एक क्षण असणार. हो, खरं तर हा आमच्यासाठी एक मोठा क्षण होता. आम्हाला कळलं की AI हे एक उत्तम साधन आहे, एक अप्रतिम को पायलट आहे, पण ते अजूनही ऑटो पायलट नाही. बरोबर. ते जादूची कांडी नाही जी फिरवल्यावर सगळं आपोआप होईल. एक दर्जेदार उत्पादन तयार करण्यासाठी आजही मानवी कौशल्य, अनुभव आणि पारंपरिक कोडिंगची गरज आहे. हे तर खूप मोठं शिक्षण मिळालं तुम्हाला. म्हणजे ज्या AIने तुम्हाला व्यवसायाची दिशा दाखवली, तोच AI ते प्रत्यक्षात आणण्यात कमी पडला. मग यानंतर तुम्ही कल्पनेवर काम करणं सोडून दिलं का? अजिबात नाही. AI बिल्डर्सच्या मर्यादा लक्षात आल्यानंतरही आमच्या मूळ कल्पनेवरचा आमचा विश्वास अजिबात कमी झाला नव्हता. उलट तो अजून पक्का झाला होता. मग मार्ग कसा काढला? आम्हाला फक्त मार्ग बदलायचा होता. आम्ही पारंपरिक मार्गाने जायचं ठरवलं. आम्ही डेव्हलपर्सची एक टीम तयार केली आणि त्यांच्यासोबत काम करून ते ॲप तयार करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे तुम्ही AIने दिलेला ब्ल्यूप्रिंट घेतला आणि बांधकाम मात्र माणसांकडून करून घेतलं. तुम्ही अगदी अचूक शब्दात मांडलं. आणि आज मला हे सांगताना खूप आनंद होत आहे की ते ॲप तयार आहे आणि पूर्णपणे कार्यरत आहे. अरे वा. ज्या मूळ सांस्कृतिक विचारावर ते आधारित होतं, तेच फ्रॅक्शनल गिफ्टिंग आणि स्मार्ट मनी या संकल्पना घेऊन ते आज लोकांच्या सेवेत आहे. ही तर खूपच आनंदाची बातमी आहे. इतक्या अडथळ्यांनंतरही तुम्ही ते प्रत्यक्षात आणलं. आमचे श्रोते हे ॲप पाहू शकतात का? हो, नक्कीच. श्रोते या ॲपला contricker.com वर पाहू शकतात. स्पेलिंग आहे CONTRIKAR.com. तर आज आपण एका सांस्कृतिक गरजेतून सुरू झालेला एक अविश्वसनीय प्रवास पाहिला. आपण पाहिलं की AIचा वापर करून एक भक्कम व्यवसाय योजना कशी तयार करता येते, पण त्याच वेळी आपण AI ॲप बिल्डर्सच्या मर्यादाही अनुभवल्या. आणि या सगळ्यातून शिकून अखेरीस एक पूर्ण उत्पादन कसं तयार झालं हे सुद्धा पाहिलं. हा प्रवास तंत्रज्ञान आणि संस्कृती यांचं एक उत्तम उदाहरण आहे. हो, केवळ एक चांगली कल्पना असून चालत नाही, तर तिला योग्य सांस्कृतिक संदर्भ, एक मजबूत व्यवसाय योजना आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे योग्य तंत्रज्ञानाची जोड मिळणं किती महत्त्वाचं आहे हे यातून शिकायला मिळतं. अगदी बरोबर. ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. जाता जाता एक विचार मनात येतो. कोणता? आज आपण पाहिलं की AI बिल्डर्स एक संपूर्ण उत्पादन तयार करण्यासाठी पुरेसे नाहीत, ते एक उत्तम को पायलट आहेत. पण तंत्रज्ञान ज्या वेगाने बदलत आहे ते पाहता भविष्यात काय होईल? असा दिवस येईल का जेव्हा AI केवळ व्यवसायाची योजनाच नाही, तर तो संपूर्ण व्यवसाय चालवू शकेल, ज्यात मानवी हस्तक्षेप कमीत कमी असेल? आणि जर तसं झालं तर कल्पना आणि निर्मिती यातील अंतर किती कमी होईल? विचार करण्यासारखा मुद्दा आहे.